लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील 5ही टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय. आता देशांतर्गत एक टप्पा अजून बाकी आहे आणि त्यानंतर थेट निकाल लोकसभेचा आपल्या समोर येणार आहे. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो आपल्या समोर येईल. परंतु त्याआधी स्थानिक लेव्हलवरचं वातावरण कशा प्रकारचं असणार आहे? महाराष्ट्रातील जी वारं आहे ते कुणाच्या बाजूने असेल? या सगळ्या गोष्टींवरती आपल्यासोबत चर्चा करायला आपल्यासोबत आहेत नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे सर. संदीप सर, काय सांगाल विदर्भामध्ये वारं कोणाच्या बाजूने पाहायला मिळते? कारण की विदर्भामध्ये आपण आधी 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 पाहिलं तर 7ही लोकसभा मतदारसंघामध्ये अमरावती वगळला तर याआधी भाजपचे खासदार राहिलेले आहेत. अमरावतीमध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीने नवनीत राणांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु नंतर नवनीत राणांनी जी आहे ती आपली भूमिका बदलल्याचं देखील पाहायला मिळालं. तर सध्या 2024च्या मतदान झालं लोकसभा निवडणुकीचं. त्यानंतरचं वातावरण काय सांगता येईल सर? नमस्कार. विदर्भामधली ही निवडणूक अतिशय इंटरेस्टिंग झालेली आहे आणि मोठे दिग्गज मतदारसंघ आहेत, काही चर्चेतले मतदारसंघ आहे आणि काही ठिकाणी चुरशीच्या लढतीमुळे ते पुन्हा चर्चेत आले. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस बऱ्याच ठिकाणी थेट फाईट दिसते आहे. जे चर्चेतले मतदारसंघ आहेत देशमध्ये भरामध्ये, त्याच्यामध्ये नागपूरचे नितीन गडकरी उभे आहेत, केंद्रीय मंत्री. त्यांचा एक मतदारसंघ आहे चर्चेचा आहे. त्यानंतर अमरावती, तिथं नवनीत राणा ह्या उमेदवार आहेत भाजपकडून, तो एक मतदारसंघ चर्चेत आहे. आणि चंद्रपूरमध्ये राज्याचे मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार उभे आहेत, तिथं ह्या मतदारसंघ चर्चेत आहेत. पण त्याशिवाय सुद्धा काही इंटरेस्टिंग गोष्टी झालेल्या आहेत की यवतमाळ वाशिम मध्ये राजश्री हेमंत पाटील यांना अचानक उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे त्या मतदारसंघात लय एक आहे की विद्यमान खासदार भावना गवळी यांचं उमेदवारी कापून राजश्री ताईला उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर ती सुद्धा एक इंटरेस्टिंग झाली आहे. आणि भाजपने यावेळेस काय केलं की त्यांचे विद्यमान जे खासदार आहेत ते बदलले नाही, परंतु जे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे सेनेकडे जे गट गेलेले आहेत तर तिथचे उमेदवार म्हटलं त्यांनी बदललेले आहेत. तर अशा पद्धतीनं अतिशय चांगली इंटरेस्टिंग निवडणूक झाली आणि पहिल्या टप्प्यापासूनच अनपेक्षित रित्या इथं एक महाविकास आघाडीकडेचा कल दिसून यायला लागला होता आणि त्याला जे काउंटर विषय करण्याचे प्रयत्न झाले होते. त्यामुळे निवडणूक हे दोन्ही टप्पे विदर्भातले अतिशय इंटरेस्टिंग झालेले आहेत. सर, आपण सुरुवात करूया अमरावतीपासून. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अर्थातच नवनीत राणा यांनी 2019ला अपक्ष म्हणून त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती, ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं जो आहे तो पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर नवनीत राणा जिंकून देखील आल्या होत्या, परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि यंदा जर पाहिलं तर नवनीत राणांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला उमेदवारीसाठी आणि त्यांच्या उमेदवारीला जो आहे तो महायुतीकडूनच, महायुतीतले 2 जे घटक पक्ष आहेत, शिवसेना शिंदे गट आणि बच्चू कडूंची प्रहार संघटना, या दोघांनी सुद्धा जे आहे ते विरोध केल्याचं पाहायला मिळालं होतं. आनंदराव अडसूळ जे आहेत शिंदे गटाचे, त्यांनी थेट विरोध दर्शवला होता. सुरुवातीपासूनच त्यांचा विरोध होता आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणांच्या विरोधामध्ये आपला उमेदवार जो आहे तो दिला होता. दिनेश बुक जे ठाकरे गटाचे नेते होते, त्यांनी प्रहार संघटनेमध्ये जे आहे ते पक्षप्रवेश करून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. आणि त्यानंतर सोबतच इथे तिहेरी जी आहे ती लढत आहे अमरावतीमध्ये. बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा फटका कुठेतरी नवनीत राणांना यंदाच्या निवडणुकीमध्ये बसणार का? नवनीत राणा ह्या अतिशय प्लॅनिंग मध्ये आणि त्यांच्या प्रचार प्रसारामध्ये अतिशय चाणाक्ष उमेदवार आहेत. त्या एक तर सेलिब्रिटी आहेत, त्यामुळे त्यांना ते नेमकं कसं काय करावं लागतं हे याची एक खूप चांगल्या पद्धतीने टॅक्टफुली हँडल करायची एक पद्धत आहे. आणि जसं जसं मतदारसंघाचा जो कल होता की आनंदराव अडसूळ, पूर्वी त्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून एकदा पराभूत झाल्या आणि दुसऱ्यांदा त्यांनी तेव्हा जाहीर केलं होतं की पुढच्या वेळेस मीच खासदार राहणार आहे. आणि त्यांनी 5 वर्ष चांगली मेहनत घेतली आणि बरोबर संधीचा साधून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा पाठिंबा घेत बरोबर त्या विजयी झाल्या होत्या. पण त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला नव्हता. यावेळेसही त्यांचा तोच प्रयत्न होता की भाजपची साथ घ्यायची आणि त्या पद्धतीने आपण निवडणूक लढवायची. पण भाजपनीच अट घातली की तुम्हाला कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल, तर आम्ही असं पाठिंबा वगैरे देणार नाही. ऍक्च्युली ही जागा आहे शिवसेनेकडे होती, ती भाजपकडे आलेली आहे. यावेळेस जसं मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या पाठिंब्याने विजयी झाल्यानंतरही त्यांनी भाजपला जास्त जवळ केलं होतं. आणि या जवळ केल्यामुळे काय झालं की काही घटक दुखावले गेले होते. आणि सर्वाधिक जो विषय झाला तो हनुमान चालिसा या विषयानंतर बरेच पडझड झाली आणि शिवसेनेची काही ठराविक मतं असल्यामुळे नवनीत राणांविरोधात इथं नाराजी व्यक्त झाली होती. पण एक स्ट्रॅटेजिकली त्यांनी लढवायचा प्रयत्न केला
काँग्रेसने सुद्धा चांगला उमेदवार दिला बळवंत वानखडे यांच्या रूपाने, जो की त्याची प्रतिमा अतिशय चांगली आणि सगळ्यांना चालणारा असा उमेदवार वाटत होता. आणि त्याच्या विरुद्ध नवनीत राणा हे अतिशय एकदम सेलिब्रिटी कॅन्डिडेट अशा होती. पण याच्यामध्ये खरी लढत तेव्हाच आली ज्यावेळेस बच्चू कडूंनी उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली. आणि दिनेश बुक जे होते की शिवसेनेचे जे निष्ठावान कार्यकर्ते मानले जात होते ते प्रहार संघटनेत गेले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता याच्यामध्ये तिरंगी लढत झाली याच्यामुळे, पण तरी काय आहे की त्यात असं बोललं जातं की बुब यांनी जी मतं नवनीत राणांना जाणार नव्हती ती वानखडेंकडे जाणार होती, ती मतं त्यांनी खाल्लेली आहेत. शिवसेनेची जी निष्ठावान मतं आहेत, तर दोघांमध्येच फाईट झाली असती बळवंत वानखडे आणि नवनीत राणांमध्ये. तर शिवसेनेचे निष्ठावान जे होते उद्धव ठाकरे गटाचे, जे की त्या हनुमान चालीसा प्रकरणानंतर नाराज झाले होते, ते मतं काँग्रेसकडे न जाता ते बुब यांना गेली आहे. त्यामुळे तसं ते स्ट्रॅटेजिकली ते त्यांच्या पथ्यावरच पडलेलं आहे. दुसरं म्हणजे त्यांनी असं केलं की वंचित बहुजन आघाडीच्या एक उमेदवाराला उभं करायचा प्रयत्न केला आहे आणि बाकी जे आहे काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये जे काही मतांमध्ये जेवढं डिव्हिजन करता येते तेवढं डिव्हिजन करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मतदारसंघातलं वातावरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने खूप जोरानं होतं आणि ग्रामीण भागांमधून महाविकास आघाडीला वाढता पाठिंबा भेटला आहे आणि शहरांमध्ये नवनीत राणांना बऱ्यापैकी मतदान मिळालेलं आहे. आता या सगळ्या फाटाफुटीचा जो परिणाम आहे तो येत्या 4 तारखेला समोर येणारच आहे. सर, पुढे आपण येऊयात नागपूर लोकसभा मतदारसंघ. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते नागपूरकडे असल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण की ज्यावेळी भाजपनं आपल्या लोकसभा उमेदवारांची जी पहिली यादी जाहीर केली होती त्यामधून कुठेतरी नितीन गडकरींना वगळण्यात आलं होतं आणि त्याचा मुद्दा जो आहे तो विरोधकांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं. नितीन गडकरी हे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानलं जात होतं, परंतु तरी सुद्धा त्यांची उमेदवारी जी आहे ही त्याची प्रतीक्षा म्हणजे त्यांना लांब खोळंबट ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यावरून विरोधकांनी निशाणा साधला होता. म्हणजे स्वतः नाना पटोले असतील किंवा जे गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये होते. कुठेतरी नितीन गडकरींना समर्थन देखील विरोधकांचं पाहायला मिळालं होतं. काँग्रेसनं देखील आपला उमेदवार या ठिकाणी जे आहे ते दिलेला नव्हता, परंतु काही आठवड्यांच्या म्हणजे प्रचाराच्या काही आठवड्याआधी विकास ठाकरेंचं नाव समोर आलं. आता गडकरी यांची तिथे मोठा समर्थक गट आहे. भाजप हा नागपूरचा बालेकिल्ला राहिलेला आहे भाजपचा. त्यामुळे आता विकास ठाकरे हे गडकरींना लढत देऊ शकतील का? कारण हे गडकरी स्वतः म्हटलं होतं की मी प्रचार वगैरे करण्याची गरज पडणार नाही, परंतु प्रचार त्यांचा जोरात पाहायला मिळाला होता विकास ठाकरे यांच्या विरोधात. काय सांगता येईल नागपुरातील वातावरण? नागपूरच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष आहे. ते जे सुरुवातीला कसं असते विरोधी पक्ष असो की सत्ताधारी असो, एकमेकाच्या विरोधामध्ये जी संधी मिळेल ती कॅश करण्याचा प्रयत्न केला जाते. पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव जाहीर न झाल्यानंतर काँग्रेसने आणि बाकी इतर विरोधी पक्षांनी थोडी खिल्ली उडवली होती, पण वास्तविकता अशी होती की महाराष्ट्रातलं एकही नाव जाहीर झालेलं नव्हतं. फक्त त्यामुळे गडकरी साहेबांचंही झालं नाही असं ती वास्तविकता होती. कारण गडकरी साहेबांना उमेदवारी जाहीर होणारच हे याची खात्री सगळ्यांनाच होती, इव्हन मतदारांना पण होती. आणि काय आहे की याच्यामध्ये काँग्रेसने खूप चांगली खेळी खेळली आणि उमेदवार जो आहे हा ग्राउंड रिअल कनेक्ट असलेला एक चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. जातीय कॅल्क्युलेशन मध्ये पण चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यावेळेस पहिल्यांदा असं झालं की थेट फाईट होताना दिसते. एरवी मागच्या वेळी नाना पटोले होते त्यावेळेस जे आहे ते बहुजन पार्टी जी आहे त्याच्या उमेदवारांनी बरीच मतं खाल्ली होती आणि वंचित आणि असे अनेक घटक असतात की त्या घटकांमध्ये वोट डिव्हिजन होतं आणि यावेळेसची फाईट तशी थेट दिसते. गडकरी साहेबांच्या बद्दल देशभरामध्ये खूप चांगली प्रतिमा आहे त्यांची. त्यांच्याबद्दल विकासाचा आश्वासाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि जे ते बोललेले आहेत बऱ्याचपैकी त्यांनी सगळे कामं जवळपास केल्याचं सगळं चित्र आहे. आता आपण पर्यटक जे फिरून येतात आता सध्या जे येत आहे ते पण सांगतात की सगळ्या ठिकाणी रस्ते खूप छान झालेले आहेत. देशभरामध्ये रस्त्यांचं नेटवर्क खूप छान झालं आणि लोक आश्वासित आहेत की गडकरी चांगलं नेतृत्व आहे म्हणून. पण कसं असते नागपूर हे हा भाजपचा बालेकिल्ला नाहीये. 2014 नंतर जेव्हा गडकरी साहेब उभे राहिले त्यानंतर ते विजयी झाले. मग त्यापुढे बऱ्याच वेळा हा काँग्रेसने केलेला आहे आणि नागपूरची जी रचना आहे ही अशी आहे की इथे जसं RSSचं हेडक्वार्टर आहे तसं दीक्षाभूमी पण आहे, बहुजनांची चळवळ पण आहे आणि अशा वेगवेगळ्या घटक असलेल्या आणि असे खूप चळवळी असलेला हा मतदारसंघ आहे. पण या मतदारसंघामध्ये गडकरींसारखा जो चेहरा आहे तो विकासाचा चेहरा म्हणून मानला गेला आहे. पण गडकरींना सुद्धा या निवडणुकीमध्ये खूप प्रयत्न करावे लागले. खूप ठिकाणी त्यांनी फिरावं लागलं. त्यांनी इव्हन असं म्हटलं होतं की मी पोस्टर लावणार नाही, मी मताची भीक मागणार नाही, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना प्रचारात राहावं लागलं. त्याचं कारण असं होतं की फाईट ही थेट होती आणि बऱ्यापैकी
एक जे निगेटिव्ह वातावरण होतं, तर ते गडकरी विरोधापेक्षा ते वरचं जे नेतृत्व आहे त्याच्या विरोधामध्ये एक वातावरण होतं आणि गडकरी साहेब चालतायत बा आपल्याला, पण बाकीचे नको अशा टाईप मधलं जे होतं त्याच्यामधून त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. आणि मुस्लिम आणि बौद्ध समाजाची जी एकगट्टा मतं आहे ती काँग्रेस उमेदवाराला मिळणारच होती, याच्यात काही शंका नाही आहे. पण बाकीची जी मतं आहे ती मिळवताना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर हा आपला राहायला पाहिजे या दृष्टीनं भाजपने आपली प्रचार यंत्रणा राबवली आणि हा विषय अतिशय चर्चेचा होत गेला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवात तिथून झाली की वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि या पाठिंब्यामुळे ती निवडणूक चर्चेत आली की ही अचानक पाठिंबा कसा जाहीर झाला. आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये जसे ट्विस्ट येत गेले की खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार यंत्रणा सगळ्यांच्या सक्रिय झाल्या आणि गल्लोगल्ली खूप प्रचार झाला. स्ट्रॉंग उमेदवार होता मागच्या वेळेस नाना पटोले हे बाहेरचे उमेदवार होते, पण यावेळेस विकास ठाकरेंच्या रूपाने 10 वर्ष शहर अध्यक्ष राहिलेला उमेदवार काँग्रेसने दिला आहे. आमदारही आहेत, ते महापौर पण राहिलेले आहेत. त्यामुळे गडकरी साहेबांच्या विरोधामध्ये हा उमेदवार अतिशय चांगला देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे आणि लढत अतिशय चुरशीची झाली आहे. निकाल आता 4 जूनला समजेलच. सर, आता आपण येऊया तर रामटेक लोकसभा मतदारसंघाकडे. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा देखील चर्चेत राहिला यंदाच्या निवडणुकीमध्ये. तसा पाहिलं तर रामटेक मध्ये काँग्रेसच्या जे आहे त्या उमेदवाराची काँग्रेसचा मोठा गट आहे, काँग्रेस समर्थक, आणि हा मतदारसंघ यंदा चर्चेत राहिला तो काँग्रेसच्या उमेदवारांमुळे. म्हणजे सगळ्यात आधी तर महाविकास आघाडीकडून रश्मी बर्वेंना उमेदवारी देण्यात आलेली होती. त्यानंतर रश्मी बर्वेचा जो आहे तो जात पडताळणी प्रमाणपत्राचा इश्यू झाला आणि त्यानंतर त्यांच्या कुमार बर्वे यांनी जो फॉर्म भरला होता, डमी अर्ज त्यांचा तो मान्य केला गेला होता. त्यामुळे महाविकास आघाडीकडून श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी जी आहे ती फायनल करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात राजू पारवे जे काँग्रेसचेच आमदार आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती शिंदे गटाकडून. सर्वात आधी तर कृपाल तुमाणे जे आहेत त्यांना जे आहे ते विरोध कुठेतरी पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच जे आहे ते शिंदे गटाने या मतदारसंघावरती दावा केल्याचं पाहायला मिळालं होतं. सर, काय सांगाल एकंदरीत रामटेक मधली स्थिती, तिथलं राजकीय वातावरण काय? रामटेक मतदारसंघ हा पण एक चर्चेत राहणारा मतदारसंघ. एकेकाळी PV नरसिंहराव यांनी इथून प्रतिनिधित्व केलेलं आहे. ते खासदार राहिले होते आणि या मतदारसंघामध्ये नेहमीच काहीतरी बदल होताना दिसतंय असं एक त्याची हे आहे. आणि गेल्या काही काळापासून हा शिवसेनाचे उमेदवार इथं खासदार होते आणि यावेळेस त्यांचा उमेदवार त्यांना बदलला जाणार अशी चर्चा खूप आधीपासून होती. म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षापासूनच उमेदवार बदलला जाणार, याचा उमेदवार बदलला जाणार ही चर्चा होती. पण राज्यामध्ये जे राजकीय घडामोडी झाल्या, जे पक्षांची फाटाफूट झाल्यानंतर हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे घेण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शिंदे गटाने सुद्धा प्रतिष्ठेची लढाई केली. त्यामुळे त्यांनी काय केलं की तिथं विद्यमान खासदाराचं उमेदवारी कापून त्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. आणि काय झालं की त्याच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या की 8 दिवसाआधीच त्यांना पक्षातून काँग्रेसमधून इकडे आणलं आणि पक्षचिन्ह सुद्धा भाजपचं नव्हतं आणि सगळी प्रचार यंत्रणा ही भाजपची होती. पूर्ण भाजपचे लोक आपला उमेदवार म्हणून याचा प्रचार करत होते. त्याच वेळेला इंटरेस्टिंग गोष्ट झाली की काँग्रेस उमेदवार ज्या होत्या रश्मी बर्वे या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि त्यांचा बऱ्यापैकी संपर्क आहे, त्यांची प्रतिमा पण खूप चांगली होती आणि त्या दावेदार राहतील असं आधीपासूनच बोललं जात होतं. त्या दृष्टीने तयारी पण झाली होती. पण ऐनवेळी त्यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद उत्पन्न झाला आणि ऐनवेळी त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. एक चांगली गोष्ट होती की त्यांच्या मिस्टरांनी पण अर्ज भरून ठेवला होता, तो वैध ठरला, नाही तर इथे काँग्रेसचा उमेदवारच हे झाला असता अशी कंडिशन होती. आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये विजयकुमार बर्वेंपेक्षाही रश्मी बर्वे यांची जी इमेज आहे ती अतिशय चांगली आणि त्या पद्धतीनं पाठिंबा मिळेल आणि वोट मिळतील आपल्याला असा काँग्रेसचा डाव होता. त्याला कुठेतरी झटका लागला आणि हा झटका त्या काँग्रेसला दुसरा झटका असा लागला की तिथं काँग्रेसमधून बंडखोरी करून उभे जे उमेदवार होते गजभिये, किशोर गजभिये, त्यांना वंचितने पाठिंबा दिला, वंचित आघाडीने, असा ट्विस्ट झालाय. पण इथं मध्ये कसं आहे की एकीकडे भाजप पूर्ण प्रचार यंत्रणा राबवत होती आणि उमेदवार नवीन होता आणि चिन्ह पण याचं होतं, म्हणजे कमंड नव्हतं, म्हणजे हे होतं धनुष्यबाण होतं. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये ते खूप याच्यात झाले. पंतप्रधानांनी सुद्धा इथे कन्नाने ते सभा घेतली, त्या सभेचा इफेक्ट होईल असं खूप जाणवलं होतं, पण तरी ते तेवढं जाणवलं नाही. आणि ग्रामीण भागामध्ये जे काँग्रेसचे नेते आहेत सुनील केदार यांनी आपल्या जिल्हा परिषद आणि ग्रामसेवकांच्या आपल्या ग्राम पंचायतींच्या माध्यमातून जे सरपंच आहेत
या राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही 2 ठिकाणी रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये, हिंगणामध्ये आणि उमरेडमध्ये थोडंफार अशा प्रमाणामध्ये इथं जे आहे हे जे शिवसेनेचे उमेदवार आहे यांना बऱ्यापैकी पाठिंबा मिळालेला आहे. बाकीच्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे नुसतीनं कल दिसतो आहे आणि ही लढत सुद्धा अतिशय चुरशीची झाली आहे. इथं सगळा कल हा महाविकास आघाडीकडे सध्या तरी दिसतो आहे ग्रामीण भाग असल्यामुळे. पण आता निकाल जे आहे ते 4 जूनला समजतील. आता जसं की आपण सांगितलं की रामटेकमध्ये तिहेरी जी आहे लढत पाहायला मिळते. तीनही जे उमेदवार आहेत ते काँग्रेसशी जोडले गेल्याचं पाहायला मिळते. तर राजू बर्वे जे आमदार आहेत सध्या ते त्यांनी पक्षप्रवेश केला शिंदे गटामध्ये. दुसरे म्हणजे किशोर गजबे यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि दुसऱ्या क्रमांकाचं कुठेतरी जे आहे त्यांनी मतं मिळवली होती. म्हणजे विद्यमान खासदारांपेक्षा 1 लाखांच्या मताधिक्यानं त्यांना कमी वोटिंग होतं, परंतु त्यावेळेस ते काँग्रेसच्या बाजूने जे आहे त्यांना उमेदवारी मिळाल्याचं. परंतु आता गजबे जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्याचं पाहायला मिळते. तर याचा फटका कुठेतरी श्यामकुमार बर्वेंना बसणार का? कारण की एवढ्या मोठ्या मताधिक्यानं त्यांनी चांगली लढत जी आहे ती विद्यमान खासदाराने दिल्याचं पाहायला मिळालं होतं. तर गजबे यांच्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये विभाजन होणार का? आणि याचा फायदा कुठेतरी राजू बर्वेंना बसणार का? कसा या मतदारसंघ हा तसा पारंपरिक महाविकास आघाडीचाच मतदारसंघ आहे, पण हा शिवसेनेच्या वाट्याला गेला होता आणि शिवसेनेने अशी स्ट्रॅटेजी घेतली होती की हिंदू दलित उमेदवार उभा करायचा आणि त्याला भाजपची मतं साथ होती आणि काही शिवसेनेचे जे वोट आहेत ते आहेतच या मतदारसंघामध्ये, त्यांची साथ होती. असं करून एक उमेदवार विजयी होत होता की यावेळेस 3ही काँग्रेसशी संबंधित उमेदवार उभे झाले. ते नव्हते 8 दिवस आधी त्यांनी राजीनामा देऊन ते भाजपमध्ये आले, याच्या शिवसेनेत आले आणि भाजपच्या आग्रहाखातर त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि शिंदे सेनेचे उमेदवार म्हणून ते उभे होते. आता त्यांचा जो व्होल्ट आहे तो त्यांच्या मतदारसंघापुरता होता. पूर्ण राज्यामध्ये त्यांना, पूर्ण मतदारसंघामध्ये त्यांना फिरण्याला खूप स्कोप मिळालेला नाहीये, ही एक वास्तविकता आहे. दुसरं असं की श्यामकुमार बर्वे यांच्या ज्या मिसेस आहेत त्या रश्मी बर्वे यांनी ती तयारी आधीपासूनच केलेली होती आणि त्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये त्यांचा एक चांगला संपर्क पण क्रिएट झालेला होता आणि त्याच वेळेस किशोर गजबे हे सुद्धा उभे होते. पण यावेळेस काय झालंय की जरी डिव्हिजन तिन्ही याच्यामध्ये होण्याचे चिन्ह जरी असले तरीही जे वोटिंग आहे हे टोकाचं 2 गटांना झाल्याचं चित्र दिसत आहे. किशोर गजबे खूप काही मतं खातील अशी सध्याची सिच्युएशन दिसत नाहीये, प्रत्यक्ष निकालानंतर समजेल ते. पण थेट फाईट हे राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे अशीच झालेली आहे आणि या दोघांच्या मध्ये आता जो लीडचा फरक राहू शकते तर तो किशोर गजबे यांच्या मताचाच राहील. बाकी वंचितचे एक बसपचे संदीप मेश्राम हे होते रिंगणामध्ये, पण त्याचा तेवढा किती फरक जाणवेल हा सध्या सिच्युएशन आकलन होऊ शकत नाही. पण इथं ग्रामीण मधलं जे एकंदरीत वातावरण जर पाहिलं तर आपण रामटेक, थोडाफार हिंगणा मतदारसंघ आणि थोडाफार उमरेड मतदारसंघ हा शिवसेनेच्या बाजूने राहिल्याचं दिसते चित्र बऱ्यापैकी. पण बाकीच्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचाच कल दिसल्याचं चित्र दिसते सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये. त्यामुळे इथं आजही महाविकास आघाडीचा पारडं जड दिसते. पण शेवटी निकाल हा 4 तारखेला सगळ्यांना कळणारच आहे. सर, आता आपण येऊयात अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये. अकोल्यामध्ये सुद्धा तिरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळते. संजय धोत्रे जे 4 वेळा खासदार राहिले, त्यांचा मुलगा त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना जे आहे यंदा उमेदवार दिल्याचं पाहायला मिळते. काँग्रेसकडून गेल्या 2 निवडणुकीला मुस्लिम उमेदवार जो आहे दिला जात होता, परंतु यंदा काँग्रेसनं खेळ खेळले आणि मराठा कार्ड खेळायचं कुठेतरी पाहायला मिळालं. आणि यासोबतच प्रकाश आंबेडकर स्वतः या ठिकाणी उमेदवार निवडणूक लढतायत. तर जसं की भाजप हा घराणेशाहीचा महाविकास आघाडीचे म्हणजे ठाकरे असतील किंवा पवार यांच्यावरती घराणेशाहीचा आरोप करताना पाहायला मिळतं. परंतु या उलट आता या अकोलामध्ये अनुप धोत्रेंना उमेदवार देण्यात आली, जे संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत. संजय धोत्रे हे जसं की आधी सांगितले की 4 वेळा खासदार राहिले, परंतु अनुप धोत्रे यांचं राजकीय जसा इतिहास असं त्यांनी कुठली आधी निवडणूक लढवलेली किंवा त्यांचं राजकीय असं स्ट्रॉंग काही नाहीये. अशात या मतदारसंघामध्ये काय निकाल असेल? अकोला लोकसभा मतदारसंघ हा असा मतदारसंघ होता की भाजपसाठी उमेदवार जाहीर केला की हा विजय झाला असंच डिक्लेअर केल्यासारखं होतं. म्हणजे कारण एकीकडे प्रकाश आंबेडकर उभे राहायचे आणि दुसरीकडे काँग्रेस हिदायत पटेल यांना उमेदवारी देत होती. गेल्या 2-4 निवडणुकांमध्ये तेच प्रकार झाला आहे की मुस्लिम, एक बौद्ध समाज आणि मराठा समाज किंवा हिंदू समाज हा असं डिव्हिजन होत होतं
आणि त्यात संजय धोत्रे हे खूप चांगल्या मताने निवडून येत होते. मागच्या वेळेस पण पहा की दोन्ही विरोधी उमेदवारांच्या पेक्षाची लीड जी आहे ती त्यांनी त्याच्यापेक्षा खूप मोठी लीड घेऊन ते विजयी झाले होते. आणि या हा पारंपरिक मतदारसंघ तसा भाजपचाच आहे. अनेक वेळा इथं भाजपचेच उमेदवार निवडून आले, पण यावेळेस काय झालं की गेल्या खूप वर्षांपासून इथं विकास कामं झाले नाही, त्याचा एक रोष इथं होता. आणि संजय धोत्रे केंद्रीय राज्यमंत्री पण झाले होते, त्यानंतर सुद्धा काही डेव्हलपमेंटचे प्रकल्प आले नाही. दुर्दैवाने त्यांना थोडंसं आजारपण झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय आणि ते थोडे हे थांबले होते. पण पुढची जी निवडणूक आहे ही त्यांच्या कोण लढेल याच्याबद्दल उत्सुकता होती. आणि भाजपने इथे अनुप धोत्रे, त्यांचे जे पुत्र आहेत अनुप धोत्रे, यांना उमेदवारी दिली. आणि ह्याची संधी साधत म्हणजे सुरुवातीला काँग्रेसने आंबेडकरांसोबत चर्चा करून त्यांना महाविकास आघाडीत घेण्याचा खूप प्रयत्न केलाय, पण त्या सगळ्या चर्चा फिसकटल्या. आणि असं जेव्हा स्पष्ट झालं की आता आंबेडकर इथे उभे राहणार आहेत, तेव्हा ते काँग्रेसने एक स्ट्रॅटेजी खेळली की आपण पण मराठा कार्ड वापरायचं. आणि त्यांनी डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली. आता अभय पाटील यांचं बॅकग्राऊंड हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, पण त्याच्यापेक्षाही त्यांचा सामाजिक टच हा मराठा क्रांती मोर्चांमुळे आलेला आहे. त्यांचं नियोजन करणे, ते सगळे मोर्चा आयोजनामध्ये त्यांनी खूप मोठे केलं आहे. आणि त्यानंतरच्या सगळ्या आंदोलनांमध्ये, मराठा आरक्षणाच्या किंवा याच्या आंदोलनांमध्ये ते अतिशय सक्रिय राहिलेले आहेत. त्यामुळे युवकांमध्ये त्यांनी एक चांगलं नेटवर्क तयार केलेलं आहे. पण काँग्रेसमध्ये अतिशय बाहेरून आणलेल्या उमेदवाराला दिले बा असं एक जे वातावरण होतं ते पण यावेळेस पाहायला मिळालं नाही. आणि भाजपला काय झालंय की भाजपवर घराणेशाहीचा आरोप झाला की अनुप धोत्रे यांनी असं खूप काही कार्यकर्तृत्व केलं नाही, पक्षासाठी काही झटले नाही, अनेक लोकांना संधी देण्याची शक्यता असताना की संजय धोत्रे यांच्या पुत्र जे आहेत त्यांना देण्यात आले. आणि त्याचा एक विरोधकांनी खूप चांगला प्रचार प्रसार केला. आणि एरवी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या जे केले जात होते त्याच नेत्यांवर यांनी भाजपमधले ही घराणेशाही नाही का म्हणून असा खूप मोठ्या प्रमाणात प्रचार केला. इथे एक महत्वाचा विषय असा झाला की मराठा विरुद्ध मराठा असं एक अशी लढाई आहे आणि प्रकाश आंबेडकर अशी लढाई आहे. आता काय झालंय की याच्यामध्ये मुस्लिम आणि बौद्ध मतं हा एक निर्णायक फॅक्टर तर आहेच की जे काँग्रेस कॅन्डिडेटला दोन्ही मतं जिथं बाकीच्या मतदारसंघांमध्ये भेटण्याचे चान्सेस होते ते चान्स अकोल्यामध्ये गेला आंबेडकरांमुळे. आंबेडकरांनी सोशल इंजिनिअरिंग केल्यामुळे केवळ बौद्ध मतच नाही तर काही प्रमाणात मुस्लिम मतं आणि काही प्रमाणात ओबीसीची जेवढे मतं आहे त्यामध्ये पण शेअर घेण्याचा शक्यता ही आहे. या सगळ्या शेच्यामध्ये जी लढाई झाली तर ती तरीही तिहेरी जरी असली तरी ती दुहेरी झाल्याचं एक चित्र, म्हणजे तिहेरी लढाई झाली पण त्याची एक फाईट सगळ्या सामान्यांमध्ये जी चर्चेत आली तर ते अभय पाटील विरुद्ध अनुप धोत्रे अशी एक मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा झाली. आणि काही मतदारसंघांमध्ये अकोला जे आहे, अकोला शहरातले जे दोन्ही मतदारसंघ आहे, अकोला पूर्व अकोला पश्चिम मध्ये हे भाजपच्या दृष्टीने कल दिसतो आहे, पण बाकीच्या मतदारसंघांमध्ये तो कल महाविकास आघाडीच्या दृष्टीने स्पष्ट दिसतोय. काही ठिकाणी आंबेडकरांना पण चांगलं हे आहे. या वोट डिव्हिजन मध्ये फक्त असं दिसतंय की साधारणतः 3-3.5 लाख मतं हे प्रत्येकाला गृहीत धरले पक्के मानले जात आहेत. पण वरच्या ते 1-1.5 लाख मतांचा जो परिणाम आहे तो जो लीड घेईल उमेदवार त्या मतं तो मिळवण्यामध्ये जे यशस्वी होतील ती विजयी होतील अशी सध्याची सिच्युएशन आहे. सर आपण येऊयात बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये. बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव जे शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी दिले गेलेले आहेत. यासोबतच ठाकरे गटाचे जे आहेत नरेंद्र खेडकर यांना उमेदवारी दिली गेली आहे. तर इथे तिहेरी लढत आहेत. रवींद्र तुपकर हे जे अपक्ष उमेदवार आहेत. आता इतर ठिकाणी आपण जर पाहिले तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना जो आहे तो पाहायला मिळतो. परंतु इथे रविकांत तुपकर यांचं देखील तगडं आव्हान जे आहे ते मिळू शकतं असं बोललं जातं. तर ही राजकीय परिस्थिती नेमकं काय आहे, स्थानिक लेवलवरचं वातावरण काय सांगता येईल सर? बुलढाणा विधानसभा मतदारसंघ असा आहे, पूर्वी जेव्हा तो राखीव होता तेव्हा इथून शिवसेनेचे उमेदवार हमखास विजयी व्हायचे. कारण हिंदू दलित द्यायचा उमेदवारी आणि भाजपचे मतं सोबत घ्यायचं असं ते कॉम्बिनेशन होतं आहे. पण या राजकीय घडामोडीनंतर ते सगळं तुटलेलं आहे. आणि इथचे जे विद्यमान खासदार होते ते खासदार शिंदे गटामध्ये गेले. त्यानंतर त्यांच्याबद्दल पण अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणात होती. आणि या अँटी इन्कम्बन्सीला काउंटर करायसाठी हे जे तुपकर यांची जी उमेदवारी आहे ही बऱ्यापैकी त्यांना उपयोगी ठरेल असं सध्याचं चित्र दिसतंय. खासदार शिंदे गटामध्ये गेले. त्यानंतर त्यांच्याबद्दल पण अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणात होती. आणि या अँटी इन्कम्बन्सीला काउंटर करायसाठी
हे जे तुपकर यांची जी उमेदवारी आहे ही बऱ्यापैकी त्यांना उपयोगी ठरेल असं सध्याचं चित्र दिसतंय. रविकांत तुपकर हे अचानक नाही आले, ते मागच्या वेळेस पासून ते अतिशय शेतकरी याच्यावरती आक्रमक आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी सगळा लढा दिलेला आहे आणि त्यांचा एक चाहता वर्ग पण त्यांनी बरोबर मतदारसंघामध्ये तयार केलाय. त्यांच्या प्रचार रॅलीला पण बघा, प्रचार रॅल्यांना पण त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि शेतकरी वर्गामध्ये आपल्या हक्काचा लढणारा माणूस म्हणून त्यांची प्रतिमा आहे. आता त्यावेळेस शिवसेना उद्धव ठाकरे गटांकडून जे उमेदवार दिले आहेत ते नरेंद्र खेडेकर उमेदवार दिलेले आहेत आणि इथे पण खूप मोठ्या प्रमाणात जे आहे इथे खऱ्या अर्थाने तिरंगी लढत झाल्याचं चित्र आहे. त्यांनी महाविकास आघाडीची मतं खाल्लेली आहेत आणि शेतकरी वर्ग जो आहे हा मोठ्या प्रमाणात त्यांना मतदान करताना दिसला आहे आणि ती चर्चा पण तशी होती आणि त्यांच्या रॅलींना पण तसे प्रतिसाद मिळाला होता. आता प्रतापराव जाधव हे खासदार आहेत असताना सुद्धा त्यांच्याकडून खूप कोणतेही विकास कामं खूप झाल्याचं चित्र नाही आहे. त्याशिवाय त्यांनी असा खूप मतदारसंघांमध्ये त्यांचा संपर्क जो आहे तो जेवढा असायला पाहिजे म्हणजे त्या प्रमाणात तो झालेला नाही आहे तसा इतके वर्ष खासदार असल्यामुळे जो बाय डिफॉल्ट झालेला आहे तो, पण प्रत्यक्ष काहीतरी कामं केले आहे आणि या लोकांच्याशी खूप थेट भिडले आहे असं चित्र दिसलं नाही. पण त्या तुलनेत नरेंद्र खेडेकर हे नवखे म्हणजे आहे शिवसेनेमध्येच ते बऱ्याच वर्षापासून होते, पण त्यांचा सिंदखेड राजा आणि त्या बेल्टमध्येच थोडा प्रभाव होता. पण इकडच्या सर्व म्हणजे घाटाखाली आणि घाटावर असे दोन भाग पडतात बुलढाणा जिल्ह्याचे. घाटावरच्या भागामध्ये त्यांचा चांगला प्रभाव होता आणि घाटाखालच्या भागामध्ये कोण देईल तर इथं सगळे भाजपचेच आमदार होते आणि ते कोणाच्याकडे देणार तर ते अर्थातच प्रतापराव जाधव यांनाच मदत करणार असं चित्र आहे. पण त्याच्यामध्ये काय केलं की तुपकरांनी खूप प्रमाणात मतं खाल्लेली आहेत. ही मतं आता कोणाची खाल्ली आणि त्या लीड मध्ये कसं हे होईल ते थोडं आता प्रेडिक्ट करणं कठीण आहे. पण एक जे महाविकास आघाडीच्या बाजूनच फक्त वातावरण असं एक चित्र दिसत होतं आणि या प्रमाणात बऱ्यापैकी विरोध दिसत होता. त्यामुळे आता ते मतदान नेमकं कुठं झालं हे सांगणं कठीण आहे. त्याच्याशिवाय महिला वर्गाचं जे मतदान आहे ते पण थोडं इंटरेस्टिंग आहे या दोन्ही मतदारसंघांमध्ये आणि ते पण कुठे गेलं हा पण एक मोठा एक विषय आहे की काही एक असा अंदाज आहे की बऱ्यापैकी ते शिवसेनेला गेल्यासारखं चित्र दिसते. कुठं ते रविकांत तुपकर यांच्या बाजूने झुकल्याचं चित्र दिसते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत तुपकर आणि प्रतापराव जाधव यांच्यामध्ये तिघही उमेदवार अतिशय तुल्यबळ ठरलेले आहेत आणि त्यांची प्रचारही तसं तेवढा आक्रमकपणे झालेला आहे. पण आता याच्यामध्ये महत्वाचं एकच आहे की घाटाखालून लीड कोणाला मिळते आणि घाटावरती कोणाला साथ मिळते या सगळ्या गणितांमध्ये आणि तुपकर किती मतं खातात म्हणजे तुपकरांच्याकडून तो विजयाचे दावे केले जातात की आम्हीच विजय होतोय बा असं चित्र दिसत आहे. पण तरी माझ्या मते हे फाईट एकदम तिहेरी आहे आणि आज रोजी सांगणं कठीण आहे की कोण विजयी होईल म्हणून. त्या वोट डिव्हिजन मध्ये कोण सरस ठरतो त्याच्यावरती सगळं ते अवलंबून आहे. ग्रामीण भागामधलं जे मतदान आहे ते महाविकास आघाडीकडे जाणार होतं ते काही प्रमाणात तोडण्याचं काम यांच्या माध्यमातून झाल्यासारखं दिसते आणि ते मतदान तुपकरांना गेलं असावं शेतकऱ्यांचं. तर ते जे डिव्हिजन मध्ये आता कोण जिंकेल आता हे 4 तारखेला संपणार. सर शेवटच्या मतदारसंघामध्ये आपण येऊयात, यवतमाळ माशेम, जिथे सुरुवातीपासूनच जो आहे तो ड्रामा पाहायला मिळाला, पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळाला. भावना गवळी ज्या 3 वेळा खासदार राहिल्यात आणि शिंदेंनी जेव्हा बंड केलं होतं त्यावेळेस भावना गवळी ज्या आहेत त्या शिंदे गटाच्या शिंदेच्या बाजूने गेल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पत्ता जो आहे तो कट केला गेला. आता त्यांना उमेदवारी न देण्यामागचं नेमकं कारण काय? आणि दुसरा एक प्रश्न असा की हेमंत पाटील यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या पत्नी ज्या आहेत राजेश्री पाटील यांना उमेदवारी दिली गेली. त्यामागे भाजपचं खेळी काय असेल? महायुतीची खेळी काय? यवतमाळ मतदारसंघाची निवडणूक यावेळेस खूपच इंटरेस्टिंग झाली. पारंपरिकरित्या हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि भावना गवळी इथून बऱ्याच वेळा खासदार राहिलेले आहेत आणि यावेळेस त्यांचं अचानक त्यांची उमेदवारी रद्द म्हणजे त्यांना ती उमेदवारी नाकारण्यात आली. त्या नाकारण्यासाठी कोणतंही सबळ कारण दिसत नव्हतं. म्हणजे त्यांच्या नाकारण्याचा जो परिणाम जो आहे त्या काही दिवस त्या स्वतः सुद्धा नाराज होत्या आणि जे संजय राठोड आहेत मंत्री त्यांच्या आग्रहावरून यांची उमेदवारी नाकारण्यात आली. भाजपचा त्याच्यावर दबाव होता आणि शिंदे गटाला उमेदवार बदलण्याची ऐनवेळी प्रेशर झाल्यामुळे त्यांनी भावना गवळींची उमेदवारी कापली. आता भावना गवळींची उमेदवारी कापल्यानंतर उमेदवार कोण द्यायचा हा मोठा प्रश्न होता. तर हिंगोलीचे जे खासदार आहेत हेमंत पाटील यांच्या ज्या पत्नी आहेत त्या राजश्री हेमंत पाटील यांना ही उमेदवारी देण्यात आली. आता राजश्रीताईंना उमेदवारी देताना एक गोष्ट झाली की त्या यवतमाळ जिल्ह्याच्या कन्या आहेत, त्यांचं माहेर यवतमाळ जिल्ह्यात आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात दिल्यास ते अधिक जवळीक साधल्यासारखं होईल आणि
त्यातून प्रचार प्रसार करून आपण ही काम करू असं सगळ्याचा दिसलं. आणि भाजपमधून पण भावनाताई गवळींना एक विरोध होता की त्यांना उमेदवारी देऊ नका, पण मग त्याच्यामध्ये शिंदेंना वर प्रेशर आल्यामुळे त्यांनी नाकारलं. पण त्याच्यात दोन गोष्टी झाल्या की भावनाताई गवळी काही दिवस नाराज होत्या, त्यांना समजवायसाठी उदय सामंत यांना विशेष पाठवण्यात आलं आणि त्यांनी त्यांची समजूत घेतल्यावर त्या प्रचारात उतरल्या. पण तोपर्यंत जो मेसेज जायचा होता तो गेलेला होता. आणि हेमंत पाटील यांची उमेदवारी कापल्यामुळे त्यांच्यावर नाराजी होती आणि राजश्रीताईंना इकडे उमेदवारी दिली. त्यांना प्रचाराला खूपच कमी वेळ मिळाला. त्या तुलनेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे संजय देशमुख आहेत यांना प्रचाराचा खूप चांगला अवधी मिळाला. गेल्या 6 महिन्यापासून ते प्रचाराला लागले होते, त्याच्या आधीपासून म्हटलं तरी चालते, कारण की ही उमेदवारी त्यांना मिळेल अशी त्यांची खूप आशा होती आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न पण केले होते. आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीरच सांगितलं होतं की संजय राठोड हेच पुढचे उमेदवार राहतील. त्या दृष्टीनं खूप प्रयत्न झाले आणि यावेळेस पहिल्यांदा असं झालं की मराठा विरुद्ध देशमुख आणि असे जे छोटे मोठे काही वाद व्हायचे ते वाद झालेले नाही. आणि लोकांनी थेट जे आहे ते संजय देशमुख यांच्या बाजूने उभं राहण्याचा पण प्रयत्न झालेला आहे एका साईडने. आणि एका साईडने भाजपचं पूर्ण पाठबळ राजश्री पाटील यांच्या मागे उभं झालेलं आहे. आणि त्याशिवाय बंजारा जे मत आहे ते सुद्धा राजश्री पाटील यांच्या बाजूने मिळतील अशी व्यवस्था भाजप आणि संजय राठोड गटाकडून केली गेलेली आहे. पण तरीही मतदार सुज्ञ आहेत. मतदारांनी आता काय कोणता कौल घेतला हे समजेलच. पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी अशा झाल्या की दोन्ही उमेदवार जे आहेत हे तुल्यबळ दृष्टीनं असं झालं नाही. त्याच्यामुळे काय झालं की संजय देशमुखांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते खूप आधीपासूनचे केलेले आहेत. त्यांनी खूप चांगला संपर्क होता. ऐनवेळी शिंदे गटाला खूप मोठे प्रयत्न याच्यामध्ये करावे लागले. त्याला भाजपची जरी साथ भेटत असली तरी त्याच्यामध्ये काही उणिवा जरूर दिसत होत्या. आता मतदान हे कसं झालं हे यांना पाहून झालंय की म्हणजे भाजप शिवसेनेच्या दृष्टीनं झालं की महाविकास आघाडीच्या दृष्टीने झालं हे सांगणं सध्या कठीण आहे. या वोट डिव्हिजन मध्ये नेमकं कोण विजय होईल सध्या तरी वातावरण हे महाविकास आघाडीच्या कडून दिसते आहे. पण जे निकाल आहे हा 4 जून नंतर समजेल. सर, मतदानाचा टक्का आपण जर पाहिलं तर 2019 आणि 2024च्या निवडणुकीमध्ये फारसा काही फरक नाहीये. 1% प्रत्येक मतदारसंघामध्ये पुढे मागे झाल्याचं पाहायला मिळते. तर ही वाढलेली टक्केवारी किंवा जी कमी झालेली टक्केवारी जी आहे याचा फायदा कोणाच्या बाजूने होईल आणि फटका कोणाला बसेल? नाही, मतदारांची वाढली टक्केवारी खूप टक्केवारी वाढली नाही. अमरावतीमध्ये दिसते थोडंफार म्हणजे सायझेबल वाढल्यासारखं. बाकी 1% मत हा फरक आहे, पण तो तेवढा काही खूप याच्यावर परिणामकारक होईल असं काही वाटत नाहीये. कारण काही ठिकाणी कमी झालं, काही ठिकाणी जास्त झालं, असं ते एखाद्या मतदारसंघाचं कमी जास्त हे झालेलं दिसते. पण त्याचा असं कल सध्या दिसत नाही की हे वाढलेले जे काही 1.5-2% किंवा कुठं 1% जे मतं वाढलेली दिसत आहेत हे मतं कुठं जातील हे त्याचा कल सध्या तरी सांगणं कठीण दिसतंय सध्या. सर, विदर्भातील एक महत्वाची लढत म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची. इथे सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारीची संधी यावेळेस भाजपने दिल्याचं पाहायला मिळालं. तर त्यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर जे दिवंगत खासदार आहेत सुरेश धानोरकर यांच्या पत्नींना जे आहे ते उमेदवार दिल्याचं पाहायला मिळालं. परंतु सुरुवातीला पाहिलं तर धानोरकरांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जी आहे ती जाहीर केली जात नव्हती. त्यामुळे एकंदरीत दिसलं वातावरण जे आहे ते पाहायला मिळालं होतं. तर प्रतिभा धानोरकर यांच्या बाजूने जी आहे ती सहानुभूतीची लाट कुठेतरी पाहायला मिळते. याचा फायदा प्रतिभा धानोरकरांना होणार का? तिथलं एकंदरीत स्थानिक लेवलवरचं राजकारण काय सांगता येईल? पहिल्या टप्प्यातली जी निवडणूक झाली लोकसभेची ती महाराष्ट्रातला पहिला टप्पा होता, देशातला पहिलाच टप्पा होता. याच्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ म्हणून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ राहिला. इथं राज्याचे हेवीवेट मंत्री आहेत, वने व सांस्कृतिक मंत्री. गेल्या टर्म मध्ये ते अर्थमंत्री पण होते राज्याचे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले अतिशय अनुभवी, अतिशय चांगला संपर्क असलेला असा नेता आहे. असा तगडा उमेदवार भाजपने इथून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच वेळेला काँग्रेसचे एकमेव खासदार जे बाळू धानोरकर होते चंद्रपूरमधून, त्यांचं अकाली निधन झालं आणि त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. काय झालं की त्यांच्या पतीचं निधन होऊन आणि त्याचं जे सहानुभूतीचं हे असते ते थोडंफार ओसरत चाललं असतानाच काँग्रेसकडून एक चुकीची खेळी खेळल्या गेल्याचं असं एक चित्र दिसलंय. म्हणजे ते खरं खोटं त्याच्यामध्ये नंतर स्पष्ट होईल ते. पण वडेट्टीवार यांच्या मुलीला उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून असे जे प्रयत्न झाले त्याच्यामुळे काय झालं की सगळे जर एकवटले आणि इथे जातीय याच्यावरती हा विषय आलाय आणि विकास विरुद्ध जातीय राजकारण अशी ही एकंदरीत निवडणूक झाली. आणि याच्यामध्ये काय झालं की आतापर्यंत चंद्रपूरमध्ये जे प्रतिनिधित्व केलं ते पुगलिया, मुनगंटीवार, वडेट्टीवार
किंवा हंसराज अहिर हेच नेते झाले आणि हे नेते जातीय दृष्ट्या इथून अल्पसंख्याक आहे, म्हणजे कमी संख्या असलेले लोक आहेत तिथं. आणि त्याच्यामध्ये काय झालं की त्यांच्यामध्ये जी लढाई व्हायला पाहिजे होती ती विकास विरुद्ध विकास किंवा कामं अशी न होता ती जाती आधारासाठी गेली की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे ओबीसी वोटर्स आहेत तर त्यांनी हा विचार केला. इथं ओबीसी चळवळ पण खूप मोठी आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की हेच नेते जर प्रतिनिधित्व करणार असेल तर आपल्या लोकांना कधी प्रतिनिधित्व मिळणार आहे. असा एक नवीनच एक मुद्दा तयार झाला आणि तो निवडणूक होईपर्यंत पूर्णतः राहिला. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा सभा घेतली, त्या सभेचा इफेक्ट तेवढा जाणवला नाही. मुनगंटीवारांकडून एक वादग्रस्त वक्तव्य झाले आणि त्याचाही खूप मोठा इश्यू करण्यात आला. आणि बाळू धानोरकर यांच्यापेक्षा प्रतिभा धानोरकर जे आहेत ह्या स्ट्रॅटेजी करण्यामध्ये मला वाटतं अधिक सक्षम असल्याचं चित्र दिसलं. त्यांनी जे सुधीर भाऊंची जी स्ट्रॅटेजी असते ती स्ट्रॅटेजी ऑलरेडी अवलंबली आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारांना तशी इच्छा नव्हती ही लोकसभा लढवण्याची. त्यांनी दिल्लीत जाताना सुद्धा पत्रकारांना सांगितलं होतं की मी तिकीट कापायला चालू आहे. ऍक्च्युली प्रतिभा धानोरकर यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाले पण ते यशस्वी झाले नाही, कारण की बाई या सायंटिफिकली पुढे जाणार आहे. त्यांनी काही सर्व्हे केले तर त्या सर्व्हेमध्ये असं दिसलं की त्या विजय मुनगंटीवारांविरुद्ध उमेदवार उभा झाला विरोधी याच्यामधून तर त्या विजयी होण्याची शक्यता त्यांना जास्त वाटत होती. काँग्रेसकडून जर उमेदवारी मिळण्यामध्ये अडचण होत असेल तर त्या भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत दिसत होत्या, म्हणजे असं चित्र होतं. आणि ऐनवेळी काय झालं की काँग्रेसनं त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांनी सगळीकडे त्यांचे बॅनर लावले. हे सगळ्यात मोठं काम पहिलं केलं की त्यांनी पोस्टर बॅनर सगळीकडे लावले आणि मोठ्या प्रमाणात जातीय समीकरणांमध्ये जी फूट पडू शकते ती रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि ओबीसी हा जो मुद्दा आहे हा अतिशय स्ट्रॉंगली करून त्यांनी तो प्रचार केला आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्या बाजूने ती सहानुभूती पण होती. आणि इकडे एकटे सुधीर मुनगंटीवार लढत होते. त्या पक्षाचे खूप नेते असे मनापासून प्रचार करताना त्यांचे दिसले नाही. वरवर सगळं व्यवस्थित होतं पण खालून जो प्रचार व्हायला पाहिजे मुळातून जे जायला पाहिजे त्या पद्धतीनं लोक जाताना दिसत नव्हते. तरीही सुधीर मुनगंटीवार यांनी खूप चांगली फाईट दिलेली आहे इथं, म्हणजे अगदी एकांगी निवडणूक होईल असं चित्र असताना सुद्धा त्यांनी चांगली फाईट दिलेली आहे. आता या सिच्युएशन मध्ये ओबीसी बांधवांचा जास्त हे दिसते का विकासाला मत देते हे चित्र आता लवकरच स्पष्ट होणार. सर जसं की आपण आता मुद्दा मांडला की मुनगंटीवारांना इथून जसं की त्यांनी स्वतः माध्यमांसमोर बोलले होते की मला अद्याप तरी दिल्लीमध्ये जायचं नाहीये, मला राज्यामधलं स्थानिक लेवलवर राजकारण पाहायचंय, परंतु तरी सुद्धा त्यांना स्वतःच्या नसताना सुद्धा त्यांना उमेदवारी दिली गेली. आणि जसं की आपण आधी सांगितलं की सर्व्हेमध्ये धानोरकरांच्या बाजूने सहानुभूती लाट असल्याचं पाहायला मिळालं होतं. तर जरी इथे नरेंद्र मोदींची सभा झाली तरी सुद्धा जे राज्यातील मोठे नेते आहेत तिथे त्या प्रचारामध्ये असलेले पाहायला मिळाले नाही, तितके ऍक्टिव्ह असलेले पाहायला मिळाले नाही. त्याचा फटका कुठेतरी भाजपला बसेल आणि फायदा धानोरकरांना होईल का? नाही, मोदीची जर सभा आहे तिथे किती कोण उपस्थित असलं पाहिजे त्याचा प्रोटोकॉल सेंट्रली ठरतो. हे इथे ठरू नाही शकत. त्यामुळे कोण नेते होते किंवा कोण नेते नव्हते याचा काही विषय नाही आहे. विषय असा आहे की तिथं फडणवीसांनी पण सभा घेतल्या असं काही नाही आहे. जो विषय तसा नाही आहे. विषय असा आहे की मनापासून इच्छा असलेला उमेदवार असणे आणि विरोधी पाला खूप महिन्यापासून तयारी असलेला उमेदवार याच्यामध्ये फरक आहे. आणि प्रतिभा धानोरकर ह्या तशा चांगल्या प्रतिमेच्या आमदारही राहिलेल्या आहेत आणि अतिशय आक्रमकपणे त्या बोलतात. आणि जे भावनिक शेवटी राजकारण भावनांच्या खेळ आहे त्या भावनांवरती कॅश करण्याचं काम हे प्रतिभा धानोरकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि त्यांनी अशी कोणताही कॉर्नर सोडला नाही की ज्यामध्ये त्यांनी ते केलं पाहिजे. म्हणजे मला तर जास्त दिसलं की एवढे होर्डिंग लागले होते की ते सगळे प्रतिभा धानोरकर यांचे दिसत होते. म्हणजे सुधीर भाऊची जी स्ट्रॅटेजी की त्यांची खूप प्रमाणात होर्डिंग असतात पण या इलेक्शन मध्ये ते दिसले नाही. दुसरं म्हणजे बारीक बारीक सभा असतात, कॉर्नर सभा असतात, मोठ्या गावाच्या सभा असतात, कुठं त्यांनी सगळ्या गोष्टी इमोशनल केल्या. त्या ज्यांचं माहेर जिथं आहे तिथं तुमच्या मुलीला कसं निवडून देणं आवश्यक आहे. ते वणी पांढर त्या भागामध्ये यवतमाळ जिल्ह्याचे जे 2 तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये सुद्धा त्यांनी तो खूप चांगला प्रचार करून ते एकत्र आणण्याचं काम केलं. आणि ओबीसी मध्ये जी एरवी फूट पडते ती फूट टाळण्याचा आटोकाट प्रयत्न प्रतिभा धानोरकर यांनी केलेला आहे. आणि वातावरण पण त्यांच्या बाजूनं बऱ्यापैकी पहिल्यापासून असल्यामुळे एक थोडस या मतदारसंघामध्ये कल असा दिसतो महाविकास आघाडीकडे. आता विकासाकडे मतदान आहे का काँग्रेसला मतदान आहे की महाविकास आघाडीला आहे हे आता लवकरच स्पष्ट होणार. धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिली तुम्ही आम्हाला. तर अशा प्रकारे विदर्भाचा कल जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूनं जास्त असलेला पाहायला मिळतोय, परंतु प्रत्यक्षात निकाल जो आहे तो 4 जूनला समोर येईल. त्यामुळे निकालांती काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तरी अधिक माहितीसाठी तुम्ही सकाळच्या YouTube चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.